मंगेश काळोखे हे रायगड जिल्ह्यातील खोपोली गावातील रहिवासी होते. ते माजी नगरसेवक होते आणि विशेष म्हणजे ते शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. म्हणजेच ही हत्या एका सामान्य नागरिकाची नसून सत्ताधारी पक्षाची संबंधित प्रतिनिधीच्या कुटुंबावर झालेला थेट जीवघेणा हल्ला आहे. मंडळी, या हत्येची पद्धत ऐकूनही अंगावर काटा येतो. मंगेश काळोखे यांच्यावर 5 ते 6 हल्लेखोरांनी तलवारीनं तब्बल 19 ते 20 वार केले असल्याची माहिती समोर आली आहे. हे वार इतके अमानुष होते की मंगेश काळोखे यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही. ही हत्या अचानक झालेली नाही. ही हत्या पूर्ण तयारीनिशी करण्यात आलेली आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणामध्ये 9 जणांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे. रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश घायतडक, सागर मोरे आणि सचिन खर्डे अशा 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून यांना अटक देखील झाली आहे. त्याचबरोबर कोर्टाकडून त्यांना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही माहिती थेट आमदार महेंद्र थोरवे यांनी उघडपणे मांडली आहे. महेंद्र थोरवे यांनी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर या संपूर्ण हत्याकांडाचं बीड कनेक्शन समोर आणलं आहे. महेंद्र थोरवे म्हणाले, की मी जेव्हा मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाची भेट घेतली, तेव्हा त्यांनी मला अतिशय धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रवी देवकर आहे आणि या रवी देवकरचा बॉडीगार्ड बीड जिल्ह्यातील आहे. सर्वात गंभीर आरोप म्हणजे या बॉडीगार्डचं मंगेश काळोखे यांच्यावर जवळपास 19 वार केल्याचा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या बॉडीगार्डचं नाव मंगेश धायतडक असल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र थोरवे यांचा आरोप आहे, की हा बॉडीगार्ड वाल्मिक कराडचा निकटवर्तीय साथीदार आहे. वाल्मिक कराडच्या ग्रुपमध्ये त्याचं नाव आहे. वाल्मिक कराड सोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. तसंच धनंजय मुंडे यांच्यावर गडावरचेही त्यांच्यासोबत फोटो असल्याचा दावा करण्यात आला आहे. मंडळी, येथेच हे प्रकरण आणखी गंभीर होत चाललं आहे. महेंद्र थोरवे यांचा आरोप आहे, की हा बॉडीगार्ड वॉन्टेड गुन्हेगार आहे आणि खास मंगेश काळोखे यांची हत्या करण्यासाठीच त्याला बीडमधून खोपोली येथे आणण्यात आलं होतं. म्हणजेच ही हत्या स्थानिक भांडणातून किंवा अचानक झालेली नसून बाहेरून व्यावहारिक गुंडा आणून करण्यात आलेली सुपारी किलिंग असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणात थेट राजकीय आरोपही केला आहे. ते म्हणाले, हे सर्व राष्ट्रवादी कनेक्शन आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि रवी देवकर यांनी आणलेले हा बॉडीगार्ड या क्रूर हत्येमध्ये सामील आहे, असे आरोप करण्यात आले आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कडक भूमिका घेतल्याचं सांगण्यात येत आहे. महेंद्र थोरवे यांच्या म्हणण्यानुसार या सर्व आरोपांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला गेला पाहिजे. महेंद्र थोरवे आणि अजून एक मोठा इशारा देण्यात आला आहे. ते म्हणाले, जोपर्यंत या प्रकरणाला कठोर आणि योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदारांना मी या मुद्द्यावर एकत्र बोलणार आहे. म्हणजेच हा विषय आता फक्त रायगड जिल्ह्यापुरता न राहता राज्यव्यापी राजकीय मुद्दा बनत आहे. मंडळी, या घटनेनंतर काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. बाहेरून गुंडा आणून हत्या करण्याची हिंमत कोणाच्या पाठबळामुळे होती? लोकप्रतिनिधीचे कुटुंबही सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांचं काय? मंगेश काळोखे यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीची अंत नाही, तर ती महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारींचं आणि राजकीय हस्तक्षेपाचं भयानक वास्तव आहे. या प्रकरणात जर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटना थांबणार नाहीत. भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. खोपोलीचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. खोपोलीचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आणि त्यातूनच ही हत्या घडलेली आहे, असं भरत गोगावले यांनी वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर मंडळी, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.